आता तुम्ही घरीच तुम्हाला हवा तसा केक तयार करू शकता. बिना मैद्याचा कुकर मधील केक बघा किती फुलला आहे. आज आपण खास डिझाईनवाला 1 किलोचा केक तयार केला आहे. केकची हाईट आणि रंगावरून केक किती परफेक्ट बेक झाला बघा. बरं, हा केक तयार करताना आपण कुठलेही आगाऊचे साहित्य वापरले नाही. म्हणजे घरात अवेलेबल असणारे सगळे साहित्य याच्यामध्ये वापरलेले आहे आणि केक इतका सुपर बनतो हा. आणि हा केक टिकतो पण. म्हणजे अगदी तुम्ही 2 दिवस हा केक बाहेर ठेवू शकता, वातावरण थंड असेल तर, किंवा फ्रीजमध्ये तर आरामात 3-4 दिवस ठेवून तुम्ही हा केक एन्जॉय करू शकता. केक कापल्यानंतर केक इतका सॉफ्ट, मॉइस्ट, स्पॉन्जी झाला होता आणि हा सुपर डिलिशियस केक अगदी 15 मिनिटात फस्त झाला. नमस्कार, सुषमा हेल्दी हेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि केक म्हणजे केक असा पदार्थ आहे ना की मुलांच्या फार आवडीचा आहे. पण काय होतं ना, आजकाल केकचे इतके व्हेरिएशन्स, इतक्या व्हेरायटी आणि मग डेकोरेट करायसाठी इतके वेगवेगळे पदार्थ वापरले जातात की तो कधी-कधी म्हणजे आपल्यासाठी ते चांगले पण नसतात. पण अशाच मध्ये जर तुम्ही घरी केक केला आणि तोही काहीतरी त्याच्यामध्ये हेल्दीनेस त्याच्यामध्ये आणला तुम्ही, किंवा घरचेच साहित्य त्याच्यामध्ये वापरून तुम्ही सुद्धा छानसा केक तयार करू शकता. आणि मीही आज तोच केक तयार केलेला आहे. तर आज आपण ॲपल केक बघतो आहे. सो रेसिपी बघूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. आणि केकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते मेजरमेंट. ते तर आपण इथे परफेक्ट सांगितलेले आहे. त्याच्यामुळे 100% तुमचा केक जो आहे तो अगदी सक्सेसफुल बनेल. सर्वात आधी ना मी मेजरिंग कपाने थोडंसं गुणगुणं दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 TSP दही घालून घेतलं होतं. तर हे दही घातलेलं दूध आहे. केक तयार करण्याच्या आधी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते. तर ज्यामध्ये आपण केक तयार करून घेतो ना, ते भांडं जे आहे, तर त्या भांड्याला तेल, तूप किंवा लोणी लावून घ्यायचं. मी इथे बटर लावत आहे. आता त्याच्यामध्ये हा बटर पेपर मी कट करून ठेवला होता त्या साईजचा, ते टाकून घेऊ. आणि या बटर पेपरला आपण मी बटर लावून घेते. तुमच्याकडे बटर पेपर नसेल ना, तर तुम्ही पिठाचं किंवा मैद्याचं डस्टिंग याला करू शकता. ज्या भांड्यामध्ये तुम्हाला केक बेक करून घ्यायचा आहे, तर ते पण भांडं रेडी ठेवायचं. तर बरेच जण याच्या बुडाशी जे आहे ते मीठ घालतात, पण मीठ वगैरे टाकायची काही गरज नाही. तुमच्याकडे अशा पद्धतीचं स्टँड असेल ना, किंवा कुठल्याही कुकरमध्ये ठेवायचं वगैरे स्टँड असेल ना, तर तेही तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. नसेल तर मग मीठ घालून घ्यायचं, पूर्ण बुडाला कव्हर करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला स्लिम वरती हे 15 मिनिट प्रीहीट करून घ्यायचं असतं. आज आपण ॲपल केक बनवणार आहोत, तर त्यासाठी मी इथे हे 3 ॲपल घेऊन घेतले. याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि कोरडं करायचं. ॲपलचा जो हा जाडा पोर्शन असतो ना, तो काढून टाकायचा. त्याच्यामधल्या बिया पण काढून टाकायच्या. तर त्याच्यामधले हे जे 2 ॲपल आहे, त्याला मी अशा बारीक बारीक त्याच्या अगदी फोडी तयार करून घेते. आणि याचे पाठीमागचे सालं तुम्ही काढू शकता, पण मी सालासहित हे कट करून घेणार आहे. सालामध्ये भरपूर फायबर असतं. तर बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला फाईन याच्या फोडी तयार करायच्या आहे. इथे आपले 2 ॲपल बारीक बारीक कापून झालेले आहे. आपण 2 ॲपलचे असे छान बारीक बारीक पीस करून घेतले आणि एक थोडंसं डार्क रंगाचं ॲपल होतं ना, तर त्याला आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीने कापायचं आहे. तर त्याचे आपल्याला असे स्लाइस करून घ्यायचे, असे छान पातळ पातळ स्लाइस करून घ्यायचे आपल्याला याच्या. हा मधातला पोर्शन याचा पण काढून टाकायचा आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने याचे स्लाइस करून घेऊ आपण. हा जो पोर्शन आहे हा थोडा काढून घ्यायचा. बियाचा पोर्शन असतो हा. तर बघा, इतक्या बारीक अशा आपण याच्या स्लाइस करून घेऊ. हे तयार करून घेतलेले काप पण आपण बाजूला ठेवून देऊ. एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये मेजरिंग कपाने अर्धा कप किंवा वजनाने म्हणाल तर 100 ग्रॅम मेल्टेड बटर घेऊन घेतलेलं. त्याच्यामध्ये मेजरिंग कपाने 1 कप पिठी साखर आणि ह्या बटर याला व्यवस्थित मिक्स करून आपण थोडा वेळ फेटून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता, अगदी अर्ध्या मिनिटात हे असं छान फ्लफी होऊन जातं. इथपर्यंत हे फेटून घ्यायचं. मध्ये 3 ते 4 ड्रॉप व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट टाकून घेते. तुमच्याकडे व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट किंवा व्हॅनिला इसेन्स नसेल ना, तर तुम्ही वेलची पावडर टाकू शकता.
आपण जे दुधामध्ये दही घालून ठेवलं होतं ना, तर त्यातलं मी अर्ध दूध घेते आहे. अर्ध तसंच राहू देते आणि याला आपण मिक्स करून घेऊ. आता त्याच्यामध्ये ह्या कापून घेतलेल्या ऍपलच्या फोडी टाकून घेऊ आणि याला आपण व्यवस्थित परत मिक्स करून घेऊ. त्यानंतर याच्यावरती एक चाळणी ठेवून आपल्याला सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घ्यायचे आहे. तर इथे मी मेजरिंग कपाने 2 कप गव्हाचं पीठ घेणार आहे. हा जो कप आहे हा 250 ml चा कप आहे. गव्हाचं पीठ आहे ना, खूप दाबून नाही भरायचं, हलक्या हाताने कपामध्ये भरायचं. 2 टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, 1/4 टीस्पूनला कमी मीठ आणि हे सर्व आपण चाळून घेऊ. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी इथे मैद्याचा पण वापर करू शकता. आता हे सर्व आपण हलक्या हाताने मिक्स करून घेऊ. हलक्या हाताने मिक्स करायचं, खूप फिगरसली हे मिक्स नाही करायचं. आणि सुरुवातीलाच एकदम दूध टाकून नाही घ्यायचं, आपल्याला लागलं तर आपण नंतर घालू शकतो. आता तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने झालेलं आहे, म्हणजे आपलं बरंचसं कोरडं आहे. तर आता आपण जे राहिलेलं दूध होतं ना, जे दही घालून ठेवलं होतं, ते परत याच्यामध्ये टाकून देऊ. आता मी हे सर्वच घालून घेते याच्यामध्ये आणि परत आपण याला मिक्स करून घेऊ. आपल्याला गरज भासली तर साधं दूध याच्यामध्ये आपण टाकू शकतो. याच्यामध्ये आपल्याला परत दूध लागणार आहे, तर आता मी साधं जे नॉर्मल दूध असते ना, रूम टेम्परेचरवरचं, ते घालून घेणार आहे. हे पाव कप दूध आहे, त्यातलं मी थोडं थोडं आता टाकते. एकदम घालायचं नाही, कारण आपल्याला हे फ्लोई बॅटर नको आहे, आपल्याला थिकच बॅटर पाहिजे म्हणून. तर याच्यामध्ये मी संपूर्ण जे पाव कप दूध घेतलं होतं ना, ते टाकून घेतलं आणि आता तुम्ही बघू शकता हे बॅटर जे आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. आपल्याला अशाच पद्धतीची बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे आणि हे व्यवस्थित मिक्स करून पण झालेलं आहे. बघा, असं फोल्ड करूनच हे मिक्स करायचं, व्हिगरसली नाही करायचं. मी हे वारंवार सांगते आहे, कारण तुमचा केक जो आहे तो परफेक्ट व्हायला पाहिजे. आता आपण हे बाजूला ठेवून देऊ आणि आपला टीन सेट करून घेऊ. तर आपण जे कट करून घेतलेले ऍपलचे पीसेस होते ना, ते आपण याच्यामध्ये ठेवून देऊ. असे छान सगळीकडे टाकून घ्यायचे. असं छान हे सेट झालेलं आहे. तयार करून घेतलेलं बॅटर आपण या टीन मध्ये टाकून घेऊ. थोडंसं हलक्या हाताने या स्पॅच्युलाच्या साहाय्याने ते स्प्रेड करायचं. संपूर्ण बॅटर आपण टाकून घेऊया. घट्ट असल्यामुळे थोडंसं सगळीकडे व्यवस्थित फिल करायचं ते. संपूर्ण बॅटर टाकून झालेलं आहे. आता स्पॅच्युलाने आपण याला लेवल अप करू. आता हा तयार आहे आपला टीन. याला थोडंसं टॅप करून घ्यायचं 1-2दा. आपण हे प्रीहीटेड आपल्या कुकर मध्ये हे ठेवून द्यायचं. बरोबर सेंटर मध्ये ठेवायचं. त्याचं झाकण लावून घेऊया आणि मीडियम फ्लेम वरती आता केक आपण बेक करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता आपला केक हळूहळू मस्त राईज होतो आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे 30 मिनिट झालेले आहे. बरोबर आपण केक बेक करायला ठेवला होता आणि इथे केक पूर्णपणे फुललेला आहे. तर तुम्ही म्हणाल पूर्णपणे केक फुलला आहे हे कसं कळेल? तर बघा इथे क्रॅक्स आलेले आहे, म्हणजे आतमधली जी सगळी वाफ आहे ना, ती बाहेर निघून केक जो आहे तो आपला पूर्णपणे फुलला आहे. पण अजून आपला केक तयार व्हायचा आहे. फुलण्याची प्रोसेस इथे पूर्ण झालेली आहे केकची. आता गॅस जो आपला मीडियम फ्लेम वरती होता ना, तो एकदम स्लो वरती करून द्यायचा आणि आपल्याला परत या केकला बेक होऊ द्यायचं आहे. तुम्ही बघू, केक आहे तो जास्त क्वांटिटी मध्ये आहे, त्याच्यामुळे याचं बेकिंग टायमिंग पण थोडं जास्त राहील. बघू शकता या स्टेजला केकचा रंग आपला, म्हणजे आपला केक जो आहे सुपर बेक होत आहे. तुम्ही बघू शकता इथे झाकणाला जे आहे ते मॉइश्चर येत आहे आणि केक आपला इथे परफेक्ट बेक झालेला आहे. आणि आता आपण केक चेक करूया
आणि इथे मोठी टूथपिक लागणार आहे आपल्याला चेक करायसाठी. तर तुम्ही बघू शकता टूथपिक जी आहे ती अगदी क्लिअर निघते आहे. म्हणजे आपला इथे केक जो आहे तो अगदी परफेक्ट बेक झालेला आहे बघा. इथे मी केकला बरोबर 55 मिनिट बेक करून घेतलं आहे आणि आता आपला केक परफेक्ट बेक झालेला आहे. गॅस बंद करून देते आणि आपण केक बाहेर काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आपला केक किती फुललेला आहे. एकदम ह्यूज केक तयार झालेला आहे. आणि बघा आपल्या टीनच्या किती वरपर्यंत हा केक आलेला आहे आणि बघा किती सुंदर बेक झालेला आहे केक. केकला अशा पद्धतीने बेक करून घेतलं की केक चवीला अप्रतिम लागतो आणि तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आपला केक बेक झालेला आहे बघा. एकदम सॉफ्ट अँड स्पंज. या केकला आपण या भांड्यामधून काढून घेऊ. गरम असल्यामुळे थोडंसं पकडावं लागत आहे. आहाहाहा! सुपर हाईट बघू शकता तुम्ही. केकची किती सुपर हाईट आलेली आहे. आता आपण हा पेपर काढून घेऊ याच्यावरचा आणि तुम्ही मॅजिक बघू शकता. सुपर, सुपर, सुपर बघा. सुपर डिझाइन आली आहे बघा. किती सुंदर डिझाइन फॉर्म झाली आहे आपल्या केकवरती आणि ह्या अशाच बाजूनी कट करून घ्यायचा. केक पूर्णपणे थंड झालेला आहे. चला केक कापून बघूया आपला. येस. सुपर आणि तुम्ही बघू शकता केक आपला किती मॉइस्ट झालेला आहे आणि एक नंबर हा केक झालेला आहे. केकची हाईट बघा. सुपर स्पॉन्जी आणि मॉइस्ट हा केक तयार होतो. आणि नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.